काल मी जमाबंदी आयुक्ताकडे स्वतः गेलो होतो। त्या ठिकाणी संपूर्ण आढावा घेतला। राज्यामध्ये 2,31,000 शेतकरी असे ज्यांच्या नावाने सातबारा नाही आहे, जमीन कसतात पण सातबारा नाही। मग ते आदिवासी भागातले शेतकरी आहे, कोकणातले शेतकरी आहे, काही आकारपडती शेतकरी आहे, काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या कायद्यामध्ये अडकलेले इनाम देवस्थान जमिनीमधले शेतकरी आहेत, त्यांच्या नावाने अजून प्रॉपर्टी कार्ड झाला नाही, सातबारा झाला नाही। या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा पीक विमा योजना असेल, पीक कर्ज असेल, हे सर्व मिळण्याकरता आम्ही आता पुढाकार घेतो आहे। आणि मला विश्वास आहे कालपर्यंत 60,000 आकडा आम्ही पार केला 2,31,000 मधून। आता 1,60,000 लोक राहिले आहेत। त्यांच्याही पुढच्या 1 महिन्यामध्ये काही ना काही मार्ग काढून, काही ठिकाणी कायदे बदलाची गरज आहे, काही ठिकाणी वेगवेगळे नियम आहे, अटी आहेत। जसं पालघर ठाणेमध्ये वर्कर्स आहे लिहिलेलं, रत्नागिरी सिंधूरमध्ये कबूलतदार लिहिलेला आहे, मराठवाड्यामध्ये या ठिकाणी निजामाच्या जमिनी आहेत, नंदुरबारमध्ये जहागीरदार आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये देवस्थान इनाम आहे, देशमुख इनाम आहे। त्या ठिकाणी असे अनेक वतन आहेत। त्यामुळे वेगवेगळे कायद्याचा बदल करून सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी जे कसतात त्यांना परत मिळणे याकरता शासनाची भूमिका, आमच्या सरकारची भूमिका। कारण देवेंद्रजींनी महाराष्ट्राला शब्द दिला आहे की कुठल्याही शेतकऱ्याला अन्याय होणार नाही। जसं आता आदिवासी शेतकऱ्यांना आम्ही आता या ठिकाणी नवीन 7 आणि 12 दिल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या जमिनी त्यांच्या नावानं होणार आहे।